हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जो आहे ना, तो दिवाळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जरा खूप जास्त लेट झाला, कारण एडिटिंगला काही टाईम भेटत नव्हता, त्यामुळेच व्हिडिओला जरा लेट झाला आहे. तर या आमच्या इथे ना गावाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप जास्त पाऊस झालेला होता, त्यामुळे दिवाळीची तयारी देखील म्हणजे रांगोळी वगैरे आणि बाकीच्या गोष्टी देखील जरा घाईघाईतच झाल्या. तर या ठिकाणी मम्मींनी चुलीवरती डाळ आणि कांदा भाजायला ठेवला होता. तर आज पुरणपोळीचा इथे बेत होता. तर मी अशी सिंपल अशी रांगोळी देखील फुलांचीच काढून घेतलेली होती. नंतर लक्ष्मीपूजनाची तयारी वगैरे केली, पुरणपोळींचा स्वयंपाक बनवला, जेवण वगैरे केले, छान फोटो वगैरे शूट केले, जेवण करून झोपी गेलो. कारण त्या दिवशी जास्त पाऊस झाल्यामुळे गावाकडे पाऊस असला की लाईट जातेच, त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायला जास्त काही जमला नाही. मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर या ठिकाणी आमचं सकाळचं काम आवरल्यानंतर मम्मींचं आणि माझं या ठिकाणी बेसनाचे लाडू करण्याची तयारी सुरू होती. तर मम्मींनी या ठिकाणी बेसन पीठ, आपण चपात्याला पीठ मळतो ना त्यासारखं पीठ मळून घेतलं होतं. नंतर थोडंसं त्याचे छोटे छोटे त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तेल लावून ते चपाती आपण पुरी लाटतो ना त्याचप्रमाणे पातळ अशी पुरी याची लाटून घ्यायची. नंतर तेल गरम करून गॅसवर कमी गॅसवरच या पुऱ्या व्यवस्थित दोन्ही साईडने लालसर रंगावर व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या, जेणेकरून लाडू खाताना देखील चविष्ट लागतो आणि बेसन असल्यामुळे जास्त काही पोट वगैरे देखील दुखत नाही. मग आम्ही दोघींनी मिळून या ठिकाणी लाडूची तयारी चालू केलेली होती. आणि गावाकडं लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे लाडूचा देखील व्हिडिओ खूप जास्त शूट झाला नाही. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी मग भाऊबीजेला जाण्यासाठी दादा आम्हाला घ्यायला आलेला होता. तर मग आम्ही यावेळेस 8-10-11 वाजले असतील तेव्हाच निघालो होतो. मग पिल्लू जरा या ठिकाणी थांबून मग पिल्लूसाठी ॲपल आणि बनाना घेतले. तर पिल्लूचा ॲपल खूप जास्त फेवरेट आहे, तेच खाणं तिचं चालू होतं. आणि फायनली मी माझ्या माहेरी पोहोचलेली आहे. तर ताई देखील 2 दिवस झाले माहेरी आली होती आणि मलाच यायला जरासं लेट झालेलं होतं. तर या ठिकाणी पिल्लू आल्यानंतर ती सर्वजण खूप जास्त खुश झाले. तर स्टार्टिंगला भैयाकडे गेली, नंतर मावशीकडे, मग सगळ्यांचं तिला असं प्रेम करणं चालू होतं. मग आजी स्वयंपाक चालू होता, आजी देखील आली आणि पिल्लूच्या अशा प्रकारे लाड करत होती. तर माहेरी आल्यानंतर खूप जास्त छान वाटतं सर्वांना भेटून, आणि माहेरच्या माणसांना देखील आपल्याला भेटून खूप जास्त छान वाटतं. तर या ठिकाणी मग पिल्लूचं सर्वजण लाड करत होते, कारण लहान बाळ हे सर्वांनाच आवडतं आणि लहान बाळ घरात आलं की करमून देखील जातं. मग पिल्लूचं या ठिकाणी लगेचच खेळणं वगैरे सुरू झालेलं होतं. तर ती आजीचं तेवढ्यात काही मन भरलेलं नव्हतं, त्यामुळे पुन्हा आजीने उचलून घेऊन इथे पिल्लूचं लाड करणं सुरू केलेलं होतं. तर इथे भिंतीवर त्यांनी बाळाचा फोटो लावलेला होता. तर तो कशासाठी, तर तो यासाठी, तर आमच्याकडे एक गुड न्यूज आहे आणि थोड्याच दिवसात ती तुम्हाला देखील समजणार आहे. तर ती गुड न्यूज काय असेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी मग आल्यानंतर आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलेलो होतो आणि पिल्लूची आजीला असं काही प्रश्न विचारणं सुरू होतं. तिचं एक झालं का एक असं पिल्लूचे प्रश्न काही संपतच नव्हते. तिचं आणि आजीचं असं काहीसं बोलणं चालू होतं. त्यानंतर मग भूक देखील लागलेली होती. मग पिल्लूला काहीतरी पाहिजे होतं, म्हणून मग ती आजीकडे गेली आणि फ्रीजमध्ये काय तिला टोमॅटो वगैरे जे काय असतील ते तिला पाहिजे होते, तेच ती आजीला सांगत होती. मग आजीने फ्रीजमधून टोमॅटो काढले आणि तिला स्वच्छ धुवून दिले. पिल्लूला टोमॅटो देखील खूप जास्त आवडतात,
त्यानंतर टोमॅटो वगैरे खाऊन झाल्यानंतर मग या ठिकाणी दीदी आणि भैयासोबत पिल्लूचं खेळणं सुरू झालं होतं. आणि दीदी आणि भैयाला देखील खूप जास्त छान वाटत होतं पिल्लू आल्यामुळे. मग दादासोबत पिल्लू दुकानात जाऊन हे कुरकुरे वगैरे घेऊन आली. त्याचप्रमाणे हे बलून्स जे की तिला खूप जास्त आवडतात, ते फुंकर मारल्यानंतर त्यामधून बलून्स निघतात, ते घेऊन आली होती. आणि तिचं तेच इथे खेळणं सुरू होतं. मला देखील खूप जास्त भूक लागलेली होती. मग मी मम्मीला विचारलं की जेवण काय बनवलं, तर मम्मीने मला स्टार्टिंगला तर पोहे दिले बनवून. तेच पोहे मी खात होते. तोपर्यंत मम्मीने इथे चपात्या बनवायला घेतल्या. मेथीची भाजी मम्मीने आधीच बनवून ठेवलेली होती. आणि काय होतं ना, माहेरी आल्यावर आपल्याला जे आयतं भेटतं ना, ते फक्त आईच्याच हातचं असतं, हो की नाही? तर तुमचं देखील असंच आहे का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. मग मस्त छान पोहे मी एन्जॉय केले. आणि आईच्या हातच्या जेवणाची टेस्ट खरंच जगात कुठेच भेटत नाही. आणि माहेरी आल्यानंतर हे सुख प्रत्येक मुलीलाच हवं असतं, हो की नाही? त्यानंतर पिल्लूचं इथे दीदीकडून साडी घालणं सुरू होतं. ती दीदी पिल्लूला साडी नेसवत होती, कारण पिल्लूला साडी नेसायला खूप जास्त आवडते. आणि तिने स्वतःचाच मेकअप केलेला होता, पावडर खूप जास्त लावलेला होता, त्यामुळे तिचा चेहरा पूर्ण व्हाईट व्हाईट दिसत होता. आणि ती साडी ती काढायला काही तयारच नव्हती. नंतर ती साडी नेसून तशी झोपी गेली. मग इथे सायंकाळच्या वेळी उठल्यावर बाबांनी या ठिकाणी चिकन आणलेलं होतं. मग मम्मीने तिला चिकनच्या पिसाने सूप प्यायला दिलं. हेच तिचं इथे सुरू होतं. खेळत वगैरे सूप पिणं देखील तिचं चालू होतं. बडबड तर काही थांबतच नाही, बोलणं देखील पिल्लूचं कंटिन्यू सुरूच असतं. त्यानंतर मग वहिनी माहेरी गेलेल्या होत्या आणि वहिनी देखील त्याच दिवशी सायंकाळच्या वेळी आल्या होत्या. मग या ठिकाणी मम्मींचा आणि वहिनींचा स्वयंपाकाची तयारी सुरू होती. तर चिकन बनवायचं होतं ना, म्हणून मग मम्मी या ठिकाणी चिकन बनवत होती. तर चिकन जे आहे ना, ते स्वच्छ धुवून मीठ, हळद आणि तेलामध्ये आधी तर मम्मींनी शिजवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून घरगुती मसाला, हळद, धना पावडर, मिरची पावडर, त्याचप्रमाणे चिकन मसाला वगैरे टाकून सर्व मिक्स करून घेतलं. नंतर थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं काळ्या मसाल्याचं जे वाटण नसतं ना, कांदा, खोबरं वगैरे ते भाजून बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये, ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये हळदी मिठामध्ये शिजवलेलं चिकन होतं ना, ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. तर चिकनची भाजी ना मम्मी खूप जास्त छान बनवते आणि जी मला खूप जास्त आवडते. तर या ठिकाणी मम्मीची भाजी टाकून झाली. त्यानंतर मग भाजीला उकळी आल्यानंतर मम्मीने त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि गॅस कमी करून भाजी चांगली उकळू दिली, जेणेकरून चिकनच्या भाजीची टेस्ट छान लागते. आणि पूर्णपणे मसाला उकळल्यानंतर भाजी जास्त छान लागते. मग या ठिकाणी मम्मीची भाजी टाकून झाली. त्यानंतर कमी गॅसवर भाजी शिजवत होती आणि एका गॅसवर वहिनींनी भात देखील बनवायला ठेवलेला होता. तर भात देखील या ठिकाणी शिजत आलेला होता. आणि वहिनींची या ठिकाणी आता भाकरीची तयारी सुरू झालेली होती, कारण खूप जास्त भाकरी बनवायच्या होत्या ना, त्यामुळे वहिनींनी गॅस खालीच घेतलेला होता. आणि या ठिकाणी वहिनींचं भाकरी बनवणं सुरू झालेलं होतं. तर मम्मीने शेवटी चिकन मसाला आहे ना, तो वरून ॲड केलेला आहे. तर काही जण आधी देखील टाकतात, पण मम्मीने वरून टाकला होता. त्यानंतर
जेवणाला टाईम होता आणि पाऊस देखील खूप जास्त सुरू होता. तर बघू शकता यामध्ये पाऊस किती जास्त येत होता. मग आमचं या ठिकाणी असंच पिल्लू बाबांच्या मांडीवर जाऊन बसली होती आणि इथे बाबांचं आणि तिचं काहीतरी बोलणं सुरू होतं. तसेच पावसाविषयीच्या गप्पा बाबांच्या आणि पिल्लूच्या या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या. मग वहिनीच्या भाकरी सुरू होते तोपर्यंत आम्ही देखील निवांत बसलो होतो आणि भैया इथे मोबाईल बघत होता. तर हेच ते फोटो आहेत जे मी तुम्हाला आधी सांगितले होते की आमच्याकडे गुड न्यूज येणार आहे. तर हो, आमच्याकडे एक नवीन बाळ येणार आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला समजेल. तर भाजी देखील तयार झालेली आहे आणि भात देखील शिजलेला आहे आणि वहिनींच्या भाकरी देखील जवळपास होत आलेल्या होत्या. तर मग मम्मीने दादाला, पप्पांना आणि भैयाला असं तिघांना या ठिकाणी वाढून दिलं जेवणासाठी. तर आधी तर त्यांनी तिघांनी मिळून छान असं जेवण केलं. त्यानंतर मी, मम्मी, ताई, दीदी आणि वहिनी असं बाकी सर्व जेवायचे बाकी होते आणि शार्वी. तर मग आम्ही देखील दादा आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही देखील जेवणासाठी बसलो आणि छान असं जेवण केलं. तर पिल्लूचं या ठिकाणी पिल्लूचा दादा पिल्लूला या ठिकाणी चिकनचा पीस देत होता, परंतु तिची खायची काही इच्छा नव्हती. आम्ही देखील छान असं जेवण केलं आणि भाजी खरंच खूप जास्त छान आणि टेस्टी झालेली होती. अशा प्रकारे जेवण करून दिवसाचा छान असा शेवट केला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.